दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवर पूल ओलांडत असलेले 3 जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले असल्याची माहिती मिळते आहे। ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावे असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्यात यश आले, तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आल्या नसल्याचं ग्रामस्थांमध्ये बोललं जात आहे। दरम्यान रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून बेपत्ता तरुणाची दुचाकी सापडली आहे। कासेगावच्या नदीवर गतवर्षी जुना पूल काढून नव्यानं पूल बांधण्यात आलाय। नव्यानं बांधण्यात आलेला पूल अदृश्यदर्शीपणानं बांधण्यात आलाय। जुन्या पुलाच्या उंचीपेक्षा जवळपास 5 फुटापेक्षा अधिक खोली करून बांधण्यात आल्यानं ग्रामस्थांनी त्यास प्रारंभापासून विरोध दर्शवलाय। तो चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे। त्यातच ही दुर्घटना घडली आहे। सर्व वयोगटातील शालेय मुलांसाठी ब्रँडेड स्कूल बॅग, टिफिन बॅग, कॉलेज बॅग आणि पाउचेस आकर्षक कलर्स आणि डिझाईन्स मध्ये मिळण्याचे सोलापुरातील विश्वसनीय ठिकाण अक्षय बॅग स्टोर्स। पत्ता शॉप नंबर 9, जनता शॉपिंग सेंटर, नवी पेठ, सोलापूर। मोबाईल नंबर 90 11 54 44 55।